हॅलो नमस्कार मित्रांनो, मी सचिन चौधरी आपल्या इन्फिनिटी मॅथमॅटिक्स क्लासेसमध्ये स्वागत करतो. ओके, सो या ठिकाणी आपण बघणार आहोत डेरिव्हेटिव्ह ऑफ अ कंपोजिट फंक्शन्स, दॅट इज फंक्शन्स ऑफ अनदर फंक्शन. मीन्स व्हॉट? ओके, जेव्हा एखादं फंक्शन हे दुसऱ्या फंक्शनच्या फॉर्म मध्ये असेल त्याला म्हणतो आपण कंपोजिट फंक्शन. ठीक आहे, जसं की या ठिकाणी तुम्ही बघू शकता साइन ऑफ लॉग एक्स आहे. ठीक आहे, किंवा या ठिकाणी काय आहे, ई टू द पॉवर काय आहे, टॅन एक्स आहे, म्हणजे ई रेस टू एक्स असायला पाहिजे होता. पण या एक्सच्या जागेवर अगेन फंक्शन तुम्हाला त्या ठिकाणी दिसत आहे. काही ठिकाणी तुम्ही बघू शकता लॉगच्या मध्ये आहे ना, लॉग ऑफ लॉग एक्स आहे. म्हणजे फंक्शन्स ऑफ फंक्शन असेल तर त्यांचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला या ठिकाणी कसा फाइंड आउट करायचा, या ठिकाणी आपल्याला हे बघायचं आहे. ठीक आहे, काही ठिकाणी तुम्ही बघू शकता तीन फंक्शन एकत्र झालेले आहेत. ओके, काही पॉवर फंक्शन आहे, स्क्वेअर फंक्शन आहे, एक्सपोनेन्शियल फंक्शन आहे, ते सुद्धा या ठिकाणी एकत्र झाले. मग अशा टाईपच्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण कसा घेणार आहे, ओके, ते आपण या ठिकाणी बघणार. मग या ठिकाणी बघा, आपण पहिला क्वेश्चन घेऊ, दॅट इज कॉस ऑफ काय आहे, एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, मग ज्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, सर्वात पहिले त्याला ऍज अ वाय कन्सिडर करून घ्यायचं. ठीक आहे, मग वाय कन्सिडर केल्यानंतर आता याला सॉल्व्ह कसं करायचं, तर सर्वात पहिले तुम्हाला ओके या ठिकाणी सपोज पहिलं फंक्शन तुमच्याकडे एफ, ओके, त्याच्यामध्ये एफ ऑफ एक्स मध्ये म्हणजे एक्सच्या जागेवर या ठिकाणी बघा एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स, लेटेस्ट या ठिकाणी मी एक फंक्शन कन्सिडर केलं, मिक्स आहे एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स. ठीक आहे, एफ ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स हे फंक्शन तुमच्याकडे आहे आणि मला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे सब. मग तुम्हाला सिंपली फक्त त्या ठिकाणी काय करायचं आहे, ओके, या ठिकाणी बघा फंक्शन एफ ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण एफ डॅश एक्स ने डिनोट करतो. ठीक आहे, एफ ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे त्याला आपण एफ डॅश एक्स ने डिनोट करतो. मग या ठिकाणी मला या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर याच्यामध्ये फक्त तुम्हाला स्टार्टिंगला म्हणजे पहिलं फंक्शन तुम्हाला आयडेंटिफाय करायचं आहे की कोणतं आहे. ठीक आहे, मग या ठिकाणी पहिलं फंक्शन तुम्हाला काय दिसतंय, एफ. ओके, तर याच्यामध्ये जेवढा पार्ट आहे एफच्या मध्ये, ठीक आहे, एफच्या मध्ये जेवढा पार्ट आहे त्या पार्टला तुम्ही ऍज अ एक्स इमॅजिन करा. मग या पार्टला जर तुम्ही एक्स इमॅजिन करता आहात तर तुम्हाला सरळ सरळ दिसतंय की एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय, एफ डॅश एक्स आहे. म्हणजे या ठिकाणी याचा जर तुम्ही डेरिव्हेटिव्ह घेतला तर वायचा डेरिव्हेटिव्ह येणार आहे डीवाय बाय डीएक्स. ओके, त्यानंतर हा जो पहिला फंक्शन आहे एफ, त्याचा जो डेरिव्हेटिव्ह आला तो काय आला, एफ डॅश है ना एक्स. फक्त या ठिकाणी एक्सच्या जागेवर तुम्ही काय लिहिणार आहे, जे तुम्ही एक्सच्या जागेवर इमॅजिन करताय फॉर्म्युला लिहिण्यासाठी. ठीक आहे, सो एक्सच्या जागेवर काय आहे, जी ऑफ एच ऑफ एक्स, तर या ठिकाणी जी ऑफ एच ऑफ एक्स ऍज इट इज लिहायचा आहे. आणि त्याच्यानंतर एक महत्वाचं काम करायचं तुम्हाला, ओके, जे की इम्पॉर्टंट आहे. ओके, डेरिव्हेटिव्ह घेत असताना ज्या फंक्शनला तुम्ही एक्स इमॅजिन करताय, ठीक आहे, त्या एक्स वाल्या फंक्शनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो पुढे मल्टिप्लायला येणार आहे. ठीक आहे, म्हणजेच काय होईल, तर या ठिकाणी जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लाय येणार आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्हचा सिम्बॉल लावतो मी फक्त. सो डी बाय डी एक्स ऑफ जी ऑफ एच ऑफ एक्स. ठीक आहे, नाव त्याच्यानंतर आता पुढे काय, तर पुढची जी स्टेप आहे तर तुम्हाला या ठिकाणी या गोष्टी ऍज इट इज सिम्प्लिफाय होत असेल करून घ्यायचं, नसेल होत तर काही प्रॉब्लेम नाही. आता पुढे काय करायचं, तुम्हाला जी ऑफ एच ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा. मग अगेन जसं तुम्हाला या ठिकाणी या पहिल्या स्टेप मध्ये केलं, पहिलं फंक्शन तुम्ही आयडेंटिफाय केलं एफ, बाकीच्याला एक्स इमॅजिन करून डेरिव्हेटिव्ह घेतला. इथं सुद्धा आपल्याला तेच करायचं आहे. डेरिव्हेटिव्ह घेताना पहिलं फंक्शन आयडेंटिफाय करा, ते काय आहे, जी आहे, आणि जीच्या मध्ये जे आहे जे काही असेल त्याला तुम्ही एक्स इमॅजिन करून तुम्ही जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह ओके विचारात घेऊ शकताय. तर जसं एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स लिहिता, तर जी ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय लिहिणार आहात तुम्ही, जी डॅश आणि ब्रॅकेट मध्ये एक्स, एक्सच्या जागेवर कोण होता, एच ऑफ एक्स, तर या ठिकाणी आपल्याला एच ऑफ एक्स मिळाला. सो जी ऑफ एच ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला जी डॅश ऑफ एच ऑफ एक्स, आणि ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करताय है ना फॉर्म्युला आठवण्यासाठी है ना, तर त्या ठिकाणी एच ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लाय येणार आहे. सो डी बाय डी एक्स ऑफ एच ऑफ एक्स. आणि सिमिलरली जसं एफ ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश एक्स लिहिला, जी ऑफ एक्सचा डेरिव्हेटिव्ह जी डॅश लिहिला, तर एच ऑफ एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो तुम्ही त्या ठिकाणी काय लिहाल, ओके, एच डॅश ऑफ एक्स, एच डॅश ऑफ एक्स. जर या ठिकाणी हा कॉन्सेप्ट जर तुम्हाला समजला तर कंपोजिट फंक्शनचं कोणतंही एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी आरामात समजेल. जसं या ठिकाणी हा जो वरचा क्वेश्चन आपण या ठिकाणी घेतोय, कोणता, डेरिव्हेटिव्ह ऑफ काय घ्यायचं आपल्याला, कॉस ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअरचा मला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करायचा आहे. मग त्याच्यासाठी सिंपली सर्वात पहिले त्याला मी ऍज अ वाय कन्सिडर करून घेतला. चला मग डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे, तर इथं आपण एक सिंपल लाईन त्या ठिकाणी लिहिणार आहे. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, एक्स. ओके, एक्स ने डिफरन्शिएट करणार. मग दोघं साईडला डी बाय डी एक्स सिम्बॉल लावून द्या वाटलं तर पहिले. सो डी बाय डी एक्स ऑफ वाय म्हणजे डीवाय बाय डी एक्स, आणि या ठिकाणी डी बाय डी एक्स ऑफ व्हॉट, कॉस ऑफ ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, चला मग आता डेरिव्हेटिव्ह घेणार कसा, ठीक आहे, तर पहिलं फंक्शन आयडेंटिफाय करा. पहिलं फंक्शन काय आहे, कॉस, है की नाही, आणि कॉसच्या मध्ये जेवढा काही पार्ट आहे त्याला तुम्ही काय इमॅजिन कराल, त्याला एक्स इमॅजिन करा.
ओके, मग याला जर तुम्ही एक्स इमॅजिन केला तर हा काय झाला तुमचा कॉस एक्स झाला. ओके, सो कॉस एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय सांगा बरं मला. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे मायनस साइन एक्स. ठीक आहे, तर या ठिकाणी येणार तुमचा मायनस साइन ऑफ एक्स. एक्स मीन्स व्हॉट, कोणाला एक्स इमॅजिन करताय ब्रॅकेटला, ब्रॅकेटमध्ये काय आहे एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर. ठीक आहे, आणि आता याच्यानंतर काय, ठीक आहे, हा एवढा डेरिव्हेटिव्ह असणार आहे का, तर नाही, तुम्हाला थोडंसं पुढे पण जावं लागेल. काय की ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करून तुमचं फॉर्म्युला अप्लाय करून घेताय तर तुम्हाला सिम्पली ओके पुढे काय करायचं आहे, त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह पुढे लिहायचा आहे. ओके, मग काय येणार आहे त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह. ओके, तो ब्रॅकेटमध्ये काय एक्स स्क्वेअर आणि ए स्क्वेअर प्लस मध्ये आहे. प्लस असेल तर तुम्हाला माहिती आहे डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. ठीक आहे, सो एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला काय मिळाला, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x मिळाला आणि प्लस ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय आहे 0, ब्रॅकेट क्लोज, डेरिव्हेटिव्ह संपला. ओके, जर तुम्हाला स्टेप वाढवायची असेल तर या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह न घेता फक्त या ठिकाणी डी बाय डी एक्स सिम्बॉल लावून त्याला पुढे लिहून घ्या एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर आणि नेक्स्ट स्टेप मध्ये डायरेक्टली डेरिव्हेटिव्ह तेही चालेल. ठीक आहे, सो फायनली बघा आपल्याला काय मिळत आहे, मायनस हे टर्म ॲज इट इज आहे आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर काय काढला होता आपण आता, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x आणि ए स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बिकॉज ऑफ ए कॉन्स्टंट आहे म्हणून डेरिव्हेटिव्ह काय झाला 0. ओके, सो फायनली आन्सर त्या ठिकाणी लिहून टाका, मायनस 2x ला समोर घेऊन घ्या, सो 2x आणि इंटूला काय आहे साइन ऑफ, इंटूला साइन ऑफ ब्रॅकेटमध्ये एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर त्या ठिकाणी आहे. सिंपलचा विषय. ठीक आहे, जास्तही डिफिकल्ट नाहीये, बऱ्याच जणांना डिफिकल्ट जातो डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, पण ज्यांचे स्टँडर्ड फॉर्म्युलेज पार्ट असतील, फॉर्म्युले पार्ट असेल, थोडंफार सिम्प्लिफिकेशन वगैरे जर येत असेल है ना, तर तुम्हाला डेरिव्हेटिव्ह इझी जाणार. ठीक आहे, फक्त हा पॅटर्न, हा कॉन्सेप्ट त्या ठिकाणी लक्षात घ्या. डेरिव्हेटिव्ह घेत असताना जे तुमचं पहिलं फंक्शन तुम्हाला दिसतंय ओके बस त्याला सोडून बाकीच्याला तुम्ही एक्स इमॅजिन करा डोक्यामध्ये. ठीक आहे, म्हणजे हा काय झाला कॉस एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो मायनस साइन एक्स. तर या ठिकाणी मायनस साइन एक्स ॲज इट इज, एक्स म्हणजे वरचा जो एक्स इमॅजिन केला होता त्याला लिहिला. आणि हे एक काम करायला विसरू नका, प्रत्येक स्टेपमध्ये ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करणार त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लाय होत राहील. हा क्वेश्चन बघा, याच्यामध्ये एक नाही आता 3 फंक्शन आहे. कोणकोणते, एक लॉग फंक्शन आहे, दुसरे टॅन आहे, मध्ये एक लिनियर फंक्शन्स आहे. ओके, मग याचा डेरिव्हेटिव्ह तुम्ही कसा घेणार बघा बरं. याचा डेरिव्हेटिव्ह घेत असताना सर्वात पहिले लेट त्याला y कन्सिडर करून घ्या. सो y इज इक्वल्स टू लॉग ऑफ ब्रॅकेटमध्ये टॅन ऑफ x बाय 2. ठीक आहे, चला मग इथं सर्वात पहिलं फंक्शन आयडेंटिफाय करा. फंक्शनला बोलतानाच तुम्हाला सर्वात पहिले कोण दिसतोय, लॉग दिसतोय है की नाही, म्हणजे लॉग हे तुमचं फर्स्ट फंक्शन आहे है की नाही. ओके, मग लॉग आता हे जर तुमचं पहिलं फंक्शन त्या ठिकाणी आहे तर त्याच्यामध्ये ओके जे काही आहे त्याला तुम्ही एक्स इमॅजिन करून फॉर्म्युला आठवू शकता. ठीक आहे, मग हा जर एक्स आहे तर हा काय झाला लॉग एक्स झाला. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे 1/x है की नाही. मग लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह 1/x आहे तर या ठिकाणी डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स, y चा डेरिव्हेटिव्ह dy/dx आणि लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x. x म्हणजे कोण आहे तुमचा tan x/2 है की नाही, x म्हणजे tan x/2 आहे ना, तर लॉग x चा डेरिव्हेटिव्ह 1/x म्हणजे 1 काय आला tan x/2 आला. ओके, आणि ज्याला तुम्ही x इमॅजिन करताय बाळांनो ठीक आहे त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लायला त्या ठिकाणी होणार आहे, म्हणजेच या ठिकाणी d/dx ऑफ काय tan x/2. ओके, डायरेक्टली लिहिला डेरिव्हेटिव्ह तरी चालेल किंवा d/dx सिम्बॉल लावून पुढच्या स्टेपला डेरिव्हेटिव्ह लिहिला तरी सुद्धा चालेल, नो प्रॉब्लेम. त्याच्यानंतर या ठिकाणी बघा tan म्हणजेच काय बघा, सॉरी 1/tan म्हणजे काय असतो कॉट. ठीक आहे, तर 1/tan म्हणजे कॉट आहे आणि कॉट मीन्स व्हॉट साइन बाय कॉस असतो है की नाही. मग या ठिकाणी एक काम करूया, सध्या असंच राहू, कदाचित मला तरी असं वाटतंय ते कॅन्सल आउट होईल, टॅनचा डेरिव्हेटिव्ह नाही होणार. ठीक आहे, तर करून घ्या त्याला सिम्प्लिफाय. टॅनला कसं सिम्प्लिफाय करतो आपण, टॅनला सिम्प्लिफाय करतो साइन अपॉन कॉस. खालचा जो डिनोमिनेटर वरती जाणार म्हणजे कॉस अपॉन साइन होणार. ओके, किंवा तुम्ही एक असा विचार करा की टॅन 1/tan म्हणजेच काय आहे कॉट आहे आणि कॉट म्हणजेच काय आहे कॉस बाय साइन, म्हणजेच या ठिकाणी काय आला कॉस x/2 अपॉन ला साइन ऑफ x/2, साइन ऑफ x/2. त्याच्यानंतर पुढे चला, डेरिव्हेटिव्ह ऑफ पुढे काय टॅन ऑफ x/2. टॅन ऑफ x/2 मध्ये पण तुम्ही त्या ठिकाणी फर्स्ट फंक्शन आयडेंटिफाय करा कोणतं आहे, पहिलं फंक्शन तुमचं त्या ठिकाणी आहे टॅन आणि टॅनच्या मध्ये जे काही तुम्हाला दिसतंय ओके ते तुमचं सेकंड फंक्शन आहे दॅट इज x/2. मग त्या x/2 ला पुन्हा तुम्ही पहिला सारखंच है ना x इमॅजिन करा. ओके, तर या x/2 ला जर तुम्ही x इमॅजिन करताय तर तो झाला tan x आणि tan x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे sec²x. tan x चा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय आहे sec²x. ओके, सो sec²x म्हणजेच काय झाला तो x च्या जागेवर x/2 होता ना,
ओके. सो sec स्क्वेअर x/2 हा आला तुमचा टॅनचा डेरिव्हेटिव्ह. पण विषय असा आहे की हा जो x/2 आहे आपण याला x इमॅजिन करून फॉर्म्युला अप्लाय करतोय, तो ऍक्च्युअल मध्ये x नाही आहे. तर पुढे तुम्हाला काय करावं लागेल, त्या x/2 चा सुद्धा डेरिव्हेटिव्ह पुढे नेक्स्ट मल्टिप्लाय करावा लागेल. सो d/dx ऑफ x/2, d/dx ऑफ x/2. चला नेक्स्ट पुढे जाऊया. तर हा कॉस अपॉनला साइन ऍज इट इज राहणार आहे आपला. ओके, हा साइन ऑफ x/2, ठीक आहे. आणि हा इंटूला जो सेक आहे, कारण सिम्प्लिफाय तर करायचं आहे ना, तर सिम्प्लिफाय करायचं असेल तर बेसिक रेशोज मध्ये कन्वर्ट करा. बेसिक म्हणजे साइन, कॉस, टॅन वगैरे जे असतात आहे, साइन आणि कॉस. तर हा जो सेक आहे तो कशात कन्वर्ट होतोय, कॉस मध्ये. तर सेक स्क्वेअर असल्यामुळे हा येणार आहे 1 अपॉनला कॉस स्क्वेअर x/2. ओके, आणि हा शेवटी जो x/2 चा डेरिव्हेटिव्ह आहे, ठीक आहे. तर x चा जो कोइफिशियंट आहे 1 आहे, ऍक्च्युअली तो 1/2 कोइफिशियंट आहे x चा, ठीक आहे ना. मग या ठिकाणी x चा कोइफिशियंट 1/2, तर तुमचा 1/2 बाहेर निघेल आणि जो x चा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायला तो काय येणार आहे 1. ओके, म्हणजे 1/2 इंटू 1 इज 1/2. किंवा डायरेक्टली लक्षात ठेवा की x चा डेरिव्हेटिव्ह k म्हणजे 1/2 x चा डेरिव्हेटिव्ह काय आला 1/2. 1/2 x चा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय आला 1/2. चला मग काही कॅन्सलेशन होत असेल तर ते कॅन्सलेशन करा. मग कॅन्सलेशन काय होत आहे तर तुम्ही बघताय वरती cos x/2 आहे, खाली पण cos x/2, त्या स्क्वेअर मधला एक cos x/2 त्या ठिकाणी कॅन्सल झाला. मग उरलं काय रे बाळांनो, आपल्याकडे जे काय उरलेलं आहे, न्यूमरेटरला फक्त 1 उरलाय आणि डिनॉमिनेटरला बघा sin इंटू कॉस इंटू 2 उरलाय. तर 2 ला समोर घेतो आणि इंटू हा जो आहे sin x/2 आणि इंटूला काय आहे cos x/2. क्या बात आहे. या ठिकाणी सरळ सरळ एक फॉर्म्युला मॅनेज झालाय. कोणता जिथं तुम्हाला साइन थिटा आणि कॉस थिटा मल्टिप्लायला असेल, साइन थिटा इंटू कॉस थिटा मल्टिप्लायला असेल. ओके, आणि सोबत जर 2 असेल तर अजून चांगली गोष्ट आहे, ठीक आहे. तर हा कसला फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे तुमचा साइन ऑफ 2 थिटाचा, साइन ऑफ 2 थिटाचा. आणि जर का या थिटाच्या जागेवर θ/2 असेल तर तो 2 थिटाच्या जागेवर काय होणार आहे, थिटा होणार आहे. मग इथं x/2 आहे. सो या ठिकाणी हा आला 1 अपॉनला साइन ऑफ 2 थिटा. थिटाची व्हॅल्यू काय आहे x/2. 2 काय झाला मधल्यामध्ये कॅन्सल है ना, साइन ऑफ 2 आणि थिटा, थिटा आहे तुमचा x/2. सो 2 झाला कॅन्सल, उरला काय x म्हणजे साइन x झाला. आणि 1 अपॉन साइन x म्हणजे काय आहे कोसेक x. 1 अपॉन साइन x म्हणजे काय आहे कोसेक x. तर ही मिळाली तुम्हाला डेरिव्हेटिव्हची व्हॅल्यू, dy/dx ची व्हॅल्यू, ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी डेरिव्हेटिव्ह घेताना फक्त तुम्हाला डेरिव्हेटिव्हच नाही घ्यायचं आहे, तो सोबत तुम्हाला कॅल्क्युलेशन सुद्धा करायचे, त्या ठिकाणी करायचे आहे. क्लिअर. एक एक्झाम्पल अजून घेऊया, काय दिसतंय. हा, हे एक्झाम्पल जरा जास्त इम्पॉर्टंट मला वाटतं. का, कारण या ठिकाणी ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची पॉवर आहे. मग ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची जर पॉवर असेल, काय दिसते तुम्हाला कॉट ऑफ है ना, कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब, याच्या अगोदर मी एक काम करतो, सिंपलचं एक्झाम्पल घेतो. ओके, याच्याही अगोदर सिंपलचं एक्झाम्पल घेतो. माझ्याकडे लेट अस से फॉर एक्झाम्पल कॉस स्क्वेअर एक्स किंवा कॉसची कोणतीही पॉवर, स्क्वेअरच असलं पाहिजे असं नाही, कॉस क्यूब असेल, कॉस पॉवर 4 असेल, कॉस पॉवर 10 असेल, ठीक आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की या ठिकाणी पहिलं जे फंक्शन आहे ज्याचा डेरिव्हेटिव्ह आपण घ्यायला पाहिजे, ओके, तो पहिला जो फंक्शन आहे कॉस त्यांना वाटत असतो, ठीक आहे. पण बाळांनो हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे, ओके, हा ऍक्च्युअली तुम्ही ट्रिग्नोमेट्री बघितलं असेल है ना, कॉस एक्स इंटू कॉस एक्स म्हणजे कॉस एक्सचा स्क्वेअर, आणि त्यालाच लिहिण्याची पद्धत आपली अशी आहे कॉस स्क्वेअर एक्स, ठीक आहे. म्हणजे ऍक्च्युअली हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे तो कॉस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. कॉस स्क्वेअर एक्स जो आहे तो ऍक्च्युअली काय आहे कॉस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे. ओके, मग कॉस एक्सचा जर ब्रॅकेट स्क्वेअर त्या ठिकाणी आहे, मग तुम्हाला आता या ठिकाणी सर्वात पहिले क्रिएट, म्हणजे तुम्हाला दिसतोय की पहिलं फंक्शन कोणतं आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि नंतर कॉस, ठीक आहे. म्हणजेच तुम्हाला या ठिकाणी डिफरन्शिएट करताना सर्वात पहिले कोणाला डिफरन्शिएट करावं लागेल, ब्रॅकेट स्क्वेअरला. तर या ब्रॅकेटच्या मध्ये जे काही आहे त्याला तुम्ही एक्स इमॅजिन करा. मग या कॉस एक्सला जर तुम्ही एक्स इमॅजिन केला तर तो काय बनला एक्स स्क्वेअर झाला, आणि या एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला माहिती तो काय आहे 2x. म्हणजे या ठिकाणी याचा जो डेरिव्हेटिव्ह येणार आहे dy/dx इज इक्वल टू 2x. एक्स म्हणजेच कोण आहे कॉस एक्स, याचा डेरिव्हेटिव्ह आला 2 cos. ओके, आणि ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करताय है ना त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लायला येणार आहे. म्हणजेच या ठिकाणी d/dx ऑफ व्हॉट कॉस एक्स. बघा ना, कॉस एक्सला एक्स इमॅजिन करून आपण आठवला ना फॉर्म्युला, ठीक आहे. तर या कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लायला येणार आहे. चला मग पुढे जाऊया. हा 2 इंटू कॉस एक्स ऍज इट इज आहे आणि मल्टिप्लायला डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स, ठीक आहे.
सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स काय असतो, साइन एक्स असतो. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस एक्स इज व्हॉट, साइन एक्स. ओके, बट कोणता, मायनस साइन एक्स है ना. तर मायनस आल्यामुळे इथं महत्वाची गोष्ट आहे, ब्रॅकेट टाकावाच लागेल. ज्याने ब्रॅकेट टाकला नाही तो गेला, है की नाही. तर या ठिकाणी मायनस ऑफ साइन एक्स आहे. कॉस एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे मायनस ऑफ साइन एक्स. घ्या मल्टिप्लाय करून, हा मल्टिप्लाय असल्यामुळे हा मायनस समोर आला, मायनस इंटू प्लस तर मायनस झाला. हा 2 इंटू साइन एक्स आणि इंटूला काय आहे, कॉस एक्स. तर 2 साइन एक्स कॉस एक्स आत्ताच सांगितलं बाळांनो, है ना. या ठिकाणी लिहिला पण आहे फॉर्म्युला. 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे, साइन ऑफ 2 थिटा आहे. मग या ठिकाणी 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स इज व्हॉट, ओके, तो आहे साइन 2 थिटा. 2 आला आहे की नाही, आणि थिटा काय तुमचा एक्स म्हणजे साइन ऑफ 2x आपल्याला मिळाला. तर या ठिकाणी बघा कॉस स्क्वेअर एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला विच इज मायनस साइन 2x मिळाला. ठीक आहे ना, मायनस साइन 2x मिळाला. असो, तर मला या ठिकाणी फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं होतं, सर्वात जास्त इम्पॉर्टंट गोष्ट ही अशी आहे की आपला जो कॉस स्क्वेअर एक्स आहे ना, तो कॉस एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर आहे, है ना. म्हणजेच तुमचं पहिलं फंक्शन आलं ब्रॅकेटचा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर, है ना. ब्रॅकेटला एक्स इमॅजिन केला तर तो एक्स स्क्वेअर झाला. त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला पहिले घ्यावा लागेल, म्हणजे पॉवर इज द फर्स्ट फंक्शन. तुमची जी पॉवर आहे ना, ओके, ती तुमचं पहिलं फंक्शन त्या ठिकाणी आलं. याला मी इरेज करतो, ठीक आहे, राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही. आपण जो पुढचा क्वेश्चन आहे पुढच्या स्लाइड मध्ये घेऊन घेऊ. नाउ या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी बघा तुम्हाला दिलेला आहे y इज इक्वल टू कॉट क्यूब एक्स. कॉट क्यूब मध्ये लॉग एक्स. मग त्याला पहिले आपण y कन्सिडर करून घेतला, y कन्सिडर करून घेतला. त्याच्यानंतर या ठिकाणी पहिले क्यूबला विचारत घेतो मी. सो या ठिकाणी आला तुमचा y इज इक्वल टू कॉट ऑफ ब्रॅकेट मध्ये लॉग ऑफ एक्स क्यूब आहे, है ना, लॉग ऑफ एक्स क्यूब आहे. आणि या ब्रॅकेटचा म्हणजे कॉटचा तो क्यूब आहे. कॉटच्या सोबत अँगल तर असणारच आहे. कॉटचा क्यूब आहे म्हणजे कॉट मध्ये जेवढं फंक्शन आहे, है ना, त्याचा तो क्यूब आला. तर या ठिकाणी अजून एक सिम्प्लिफिकेशन आपल्याकडे होत आहे. ते केलं तरी चालेल, नाही केलं तरी चालेल. म्हणजे हे जे सिम्प्लिफिकेशन जे आपलं होत आहे, ओके, ते जर तुम्ही त्या ठिकाणी केलं तर तुमची एक स्टेप वाचू शकते पुढे. ठीक आहे, काय सिम्प्लिफिकेशन आहे, तर हा जो इंडेक्सचा जो 3 आहे ना, ओके, आपल्याकडे एक लॉगॅरिथमची प्रॉपर्टी आहे. लॉग ऑफ एक्स ची पॉवर 3 आहे, तर जो वरचा इंडेक्स आहे 3 तो समोर येतो, है ना. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, ब्रॅकेटमध्ये कॉट ऑफ 3 लॉग एक्स ब्रॅकेट क्लोज, है ना. आणि त्याची पॉवर किती आहे, 3. आता तुम्ही स्वतः बघा की या ठिकाणी पहिलं फंक्शन कोणतं आहे, ब्रॅकेट्सने स्टार्ट झालाय ना, म्हणजे ब्रॅकेटची पॉवर 3 इज द फर्स्ट फंक्शन. मग ब्रॅकेटमध्ये जे काही आहे त्याला तुम्ही एक्स इमॅजिन करू शकताय. मग त्याला जर तुम्ही एक्स इमॅजिन केला तर हा काय झाला, तुमचा एक्सचा क्यूब झाला. आणि एक्सच्या एक्स क्यूबचा जो डेरिव्हेटिव्ह आहे, सो एक्स क्यूबचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो काय आहे, ओके, 3x स्क्वेअर. कोणता फॉर्म्युला अप्लाय केला, एक्स रेज टू एन चा फॉर्म्युला अप्लाय केला. ओके, असं. मग मी लिहितो इथं. सो डेरिव्हेटिव्ह काय मिळाला आपल्याला. या ठिकाणी मी फॉर्म्युल्यामध्ये जास्त बोलत नाही, नाही तर अदरवाईज म्हणाल सर फॉर्म्युला कसं काय आला, काय आला. ओके, मी असं कन्सिडर करून चालतो की तुम्हाला फॉर्म्युले माहित आहे की नाही. ओके, तर या ठिकाणी डिफरन्शिएट केला, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू व्हॉट, एक्स. तर वायचा जो डेरिव्हेटिव्ह आला dy/dx इज इक्वल टू ब्रॅकेट क्यूब म्हणजे एक्स क्यूबचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे तो काय आला 3x स्क्वेअर. म्हणजे काय झाला तो 3 आणि हा जो ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ब्रॅकेटमध्ये काय काय आहे, कॉट ऑफ 3 लॉग एक्स ब्रॅकेटचा स्क्वेअर आणि ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन केला त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे येणार आहे. सो d/dx ऑफ कॉट ऑफ 3 लॉग एक्स. चलो आगे चलते. मग या ठिकाणी कॉटचा स्क्वेअर आहे तो स्क्वेअर इथं लिहून टाका वरती. सो 3 कॉट ऑफ समथिंगचा स्क्वेअर आहे म्हणजे कॉट स्क्वेअर ऑफ समथिंग आहे तो 3 लॉग एक्स, है ना. ओके, चलो आगे. डेरिव्हेटिव्ह इथं बघा, सर्वात पहिले तुम्हाला कॉट दिसतोय, है ना, म्हणजे कॉट तुमचं पहिलं फंक्शन आहे आता. ओके, या ठिकाणी कॉट इज द फर्स्ट फंक्शन आणि त्याच्यामध्ये जे काय आहे त्याला तुम्ही एक्स इमॅजिन करा, म्हणजे हा झाला एक्स. तर कॉट एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे काय असणार बरं, कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह, कॉट एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह असणार आहे तुमचा मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. अगेन मायनस आला म्हणजे कंपल्सरी ब्रॅकेट आला, है ना. हा ब्रॅकेट खूप महत्वाचा आहे राजांनो, है ना. ओके, हा कंपल्सरी ब्रॅकेट आला. सो मायनस कोसेक स्क्वेअर आणि मध्ये काय होता तुमचा 3 लॉग एक्स. ठीक आहे,
ओके, मग एवढं झालं का? नाही, याच्या पुढे सुद्धा टर्म येणार आहे. कोणती? ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करताय त्याचा डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ 3 log x, 3 log x, डी बाय डी एक्स ऑफ 3 log x. मग बाकीच्या गोष्टी ऍज इट इज सिम्प्लिफाय होत असेल तर करायचंच आहे. मल्टिप्लायला मायनस इंटू हा प्लस म्हणजेच -3 झाला तो. कॉट तो बेसिक रेशो मध्ये कन्वर्ट करा. कॅन्सलेशन होत असेल तर करू शकता, नसेल होत तर मल्टिप्लाय करून सोडून द्या. तर कॉट म्हणजे काय? कॉस बाय साइन आहे. आणि हा काय? हा पण 1 बाय साइन आहे. आय थिंक मला असं वाटतं हा इथं पण साइन खाली येतोय, इथं पण साइन खाली येतोय. कॅन्सल तर काही होणार नाही, मग जसं आहे तसंच राहू द्या. ओके, तर या ठिकाणी कॅन्सलेशन झालं असतं तर आपण केलं असतं, होतच नाही तर कशाला उगाच मेहनत करता. ठीक आहे. इंटूला काय आहे? कोसेक स्क्वेअर ऑफ 3 log x आणि लास्टला मल्टिप्लायला हा जो तुमचा डेरिव्हेटिव्ह आहे कोणाचा? 3 log x चा. तर याच्यामध्ये तुम्ही बघताय की 3 इंटू log x. सो एखाद्या फंक्शन सोबत जर कॉन्स्टंट मल्टिप्लायला असेल तर पहिले जो कॉन्स्टंट बाहेर निघतो, नंतर त्या फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह येतो. तर 3 हा कॉन्स्टंट बाहेर निघाला आणि या log x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/x. डेरिव्हेटिव्ह खतम है ना. सो जे काय मल्टिप्लाय वगैरे होतंय तेवढं करून द्या आणि सोडून द्या विषय. सो फायनली आपल्याला dy/dx काय मिळाला? dy/dx इक्वल टू -3 इंटू 1 म्हणजे झाला तो -9 न्यूमरेटरला. अजून काय काय आहे? तर हा कॉट स्क्वेअर ऑफ ब्रॅकेट मध्ये 3 log x. ठीक आहे. अंटूला काय आहे? कोसेक स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये 3 log x आणि अपॉनला काय आहे रे बाळांनो? अपॉनला हा बघा काय? x. दिस इज युअर फायनल अँड फायनल. समजतंय? स्पीड होत असेल ओके तर पुन्हा पुन्हा बघू शकता. ठीक आहे. आणि ऍक्च्युली एवढंही काही डिफिकल्ट नाहीये, एवढंही काही डिफिकल्ट त्या ठिकाणी नाहीये. चलो आगे चलते. या ठिकाणी बघा वरती एक क्वेश्चन होता कोसेक, तोही घेऊन घेऊ ना, नाही तर त्याच्या बदल्यात दुसरा. हा होमवर्क करून घ्या तुम्ही, हा होमवर्क करून घ्या. नेक्स्ट बघा, याच्यामध्ये पहिलं फंक्शन कोणतं आहे? या ठिकाणी किती फंक्शन दिसत आहे तुम्हाला? पहिले कोसेक आहे, देन रूट आहे आणि देन कॉसेक है ना. 3 फंक्शन्स आहे. तर पहिले तुम्ही कोसेकचा डेरिव्हेटिव्ह घ्या, नंतर रूटचा घ्या, नंतर कॉसचा घ्या. चलो आगे चलते. या ठिकाणी बघा अगेन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचा स्क्वेअर आलाय. मग तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे की साइन स्क्वेअर ऑफ एक्स इज नथिंग बट साइन ऑफ एक्स चा स्क्वेअर. बऱ्याच जणांना असं वाटतं की सर साइन हे पहिलं फंक्शन आहे तर पहिले साइनचा घेऊ डेरिव्हेटिव्ह, नंतर स्क्वेअरचा घेऊ. नाही, साइन स्क्वेअर एक्स आहे तर हा साइन स्क्वेअर एक्स म्हणजे साइन ऑफ एक्स चा स्क्वेअर तो आहे. ठीक आहे. तर बघा मग आता सर्वात पहिले याला y कन्सिडर करून घेऊ आपण. सो दिस इज y इज इक्वल टू काय? e⁻³ sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. y इज इक्वल टू e⁻³ sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x आहे. ठीक आहे ना. सो देअरफॉर आता याला डिफरन्शिएट करा. पहिले सिम्प्लिफाय वगैरे होत असेल तर करून घ्या. तर मला असं वाटतं काही सिम्प्लिफिकेशन होत नाही. हा तुम्हाला अजून एक सांगतो, एक क्वेश्चन आहे पुढे फ्युचरमध्ये कुठेतरी. ओके, समजा या ठिकाणी 2 नसता, या ठिकाणी 2 नसता आणि 3 पण नसता, तर आपल्याला इथं सरळ सरळ काय दिसतंय? साइन स्क्वेअर एक्स मायनस कॉस स्क्वेअर एक्स. तर साइन स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर एक्स, तर याच्याकडे बघून आपल्याला साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर या दोघांकडे बघून आपल्याला 2 फॉर्म्युले लक्षात येतात. एक म्हणजे या दोघांच्या मध्ये जर प्लस असेल तर 1 येतो, है की नाही. साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1. आणि दुसरा म्हणजे काय की जर या ठिकाणी मध्ये मायनस आहे तर आपल्याला ओके या ठिकाणी लक्षात यायला पाहिजे की कॉस स्क्वेअरची टर्म अगोदर पाहिजे, साइन स्क्वेअरची नंतर पाहिजे. मग कॉस स्क्वेअरच्या टर्मला जर अगोदर घ्यायचं असेल आणि साइन स्क्वेअरच्या टर्मला नंतर घ्यायचं असेल म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने टर्म्सला अरेंज करायचं. ओके, जर आपल्याला ओके मध्ये मायनसचं साइन आणि टर्मला मागे पुढे करायचं असेल तर लक्षात घ्या बाळांनो, या ठिकाणी मायनस साइन कॉमन काढावं लागतं, तेव्हा ते मागे पुढे होतील, अदरवाईज होत नाही. ओके, सो मायनसचं साइन कॉमन निघतं आणि मायनसचं साइन तो कॉमन निघाला, हा ऍज इट इज आहे. आणि मी तुम्हाला काय सांगत होतो, जेव्हा साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरच्या टर्म आल्या असेल तर एक तर मध्ये प्लस असेल तर 1 आन्सर येतं, पण मध्ये जर मायनस असेल तर कॉस स्क्वेअर वाली टर्म पहिले असायला पाहिजे. आणि हा कॉस स्क्वेअर मायनस साइन स्क्वेअर हा काय येतो? हा कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे. कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला आहे, ते सिम्प्लिफिकेशन होतं. ठीक आहे. म्हणजे जर या ठिकाणी इथं 3 आणि इथं 2 जर नसता है ना, तर आपण पहिले सिम्प्लिफिकेशन केलं असतं, नंतर डेरिव्हेटिव्ह घेतला असता. पण या ठिकाणी प्रॉब्लेम काय आहे की इथं 3 आणि इथं 2 आहे, तर हे काही सिम्प्लिफिकेशन त्या ठिकाणी होणार नाही. पण मला तसं दिसलं म्हणून मी तुम्हाला सांगून दिलं की समजा इथं कोइफिशियंट नसते तर आपल्याला या पद्धतीने कॅल्क्युलेशन्स करावे लागले असते. असो, नाव इथं काय काय होता? इथं 3 होता आणि इथं 2 होता. ओके, मग यांना
सोबत घेऊनच कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग आता काही सिम्प्लिफिकेशन तर होणार नाहीये. मग सिम्प्लिफिकेशन होणार नाही, मग या ठिकाणी पहिले आयडेंटिफाय करा सर्वात पहिलं फंक्शन तुम्हाला कोणतं दिसतंय. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स. ई टू द पॉवर एक्स अशा नावाचं फंक्शन बघितलंय का? आणि याचा जो डेरिव्हेटिव्ह आहे ई टू द पॉवर एक्सचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो ई रेस टू एक्सच येतो ना. ठीक आहे. मग या ठिकाणी जर आपल्याला ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह माहिती, पण प्रॉब्लेम काय आहे की या ठिकाणी जिथं एक्स असायला पाहिजे होता तिथं इतकं मोठं एक्सप्रेशन देऊन दिलं. मग त्या एक्सप्रेशनला तुम्ही एक्स माना ना. त्या एक्सप्रेशनला तुम्ही एक्स इमॅजिन करा आणि ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहून घ्या. सो या ठिकाणी आपल्याला काय मिळाला, मग वायचा डेरिव्हेटिव्ह आला डीवाय बाय डीएक्स आणि ई रेस टू या एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला ई रेस टू एक्स झाला. एक्स म्हणजेच काय आहे तुमचा 2 sin स्क्वेअर एक्स मायनस 2 cos स्क्वेअर एक्स आहे. एवढं तर आता आपल्याला जमायला पाहिजेच है ना. या ठिकाणी ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला नोन आहे, पण इथे एक्स नाही आहे, एक्सच्या जागेवर काहीतरी वेगळं फंक्शन आहे. मग त्या फंक्शनला तुम्ही एक्स इमॅजिन करून ई रेस टू एक्स आला. तो ई रेस टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ई रेस टू एक्सच असतो. मग तोच लिहिलाय मी ई रेस टू एक्स. हा एक्स आहे तुमचा. आणि ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करून तुमचं काम भागवताय म्हणजे फॉर्म्युला अप्लाय करून घेताय, ओके, त्याचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लायला येणार आहे. सो या ठिकाणी डी बाय डी एक्स ऑफ ब्रॅकेटमध्ये 3 sin स्क्वेअर एक्स आणि मायनसला 2 cos स्क्वेअर एक्स. डेरिव्हेटिव्ह त्याचा मल्टिप्लाय करावाच लागतो. ठीक आहे. रूल आहे तो. कसा आला? चेन रूल वरून आलेला आहे तो. चेन रूल आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉम्पोजिट फंक्शन ऍक्च्युली एकच आहे. ठीक आहे. हा रूल आहे. मग हे जसंच तसं मल्टिप्लायला चला बरं पुढे काय आहे. डेरिव्हेटिव्ह घ्यायचा या फंक्शनचा. डेरिव्हेटिव्ह मध्ये अजून एक रूल आहे. जर दोन फंक्शनच्या मध्ये इथं है ना, इकडे एक फंक्शन आहे ते एक फंक्शन आहे आणि दोन फंक्शनच्या मध्ये जर प्लस किंवा मायनस असेल तर आरामात डेरिव्हेटिव्ह सेपरेट होतो. डेरिव्हेटिव्ह याला पण सेपरेट होणार आहे आणि डेरिव्हेटिव्ह याला पण सेपरेट होणार. चला मग डेरिव्हेटिव्ह सेपरेट झाला आपला. घेऊन टाका डेरिव्हेटिव्ह काय येतो इथं. तर पहिले आपण 3 sin स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह. मग 3 sin स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा इथं. तर तुम्हाला दिसतंय 3 हा फंक्शन सोबत मल्टिप्लाय आलाय. कॉन्स्टंट बाहेर निघतो जर एखाद्या व्हेरिएबल सोबत मल्टिप्लाय आला असेल तर. मग फंक्शन सोबत होता 3 बाहेर निघाला आणि या ठिकाणी मी sin स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहिणार. ठीक आहे. मग आता sin स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह लिहायचा आहे तर अगेन त्या ठिकाणी sin स्क्वेअर एक्स हे तुमचं काही एकमेव सिंगल फंक्शन नाही, ते कंपोजिट फंक्शन आहे. थोड्या वेळा अगोदर मी तुम्हाला करून दाखवलं होतं cos स्क्वेअर एक्सला कसं डिफरन्शिएट केला होता आपण. हा बघा इथं है ना. हा जो आहे कुठे गेला तो. हा ठीक आहे. तर cos स्क्वेअर एक्स आहे. तर cos स्क्वेअर एक्स हा ऍक्च्युली cos एक्सचा ब्रॅकेट स्क्वेअर. मग पहिले ब्रॅकेटला डिफरन्शिएट केलं नंतर cos एक्सला डिफरन्शिएट केलं. मग इथंही तेच करायचं ना आपल्याला. इथंही तेच करायचं आहे. पहिले तुम्ही स्क्वेअर वाल्या फंक्शनला डिफरन्शिएट करा. sin एक्सला तुम्ही एक्स इमॅजिन करा. मग एक्स स्क्वेअर झाला तो. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x म्हणजे काय आला 2 आणि एक्स कोणाला इमॅजिन करताय तुम्ही sin एक्सला है ना. आणि इंटू ला ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन केला म्हणजे sin एक्सला एक्स इमॅजिन केला तर साइनचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो या ठिकाणी मल्टिप्लायला येणार आहे. तो आला तुमचा cos एक्स. ब्रॅकेट नाही टाकला तरी चालून जाईल इथं है ना. ओके. पहिले आला 2 sin एक्स आणि sin एक्सला तुम्ही एक्स इमॅजिन करताय त्याचा डेरिव्हेटिव्ह आला cos एक्स. पुढे काय मायनस आहे तर मायनस लिहिला. नंतर मला 2 cos स्क्वेअर एक्सचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा आहे तर या cos स्क्वेअर एक्सच्या सोबत 2 मल्टिप्लाय आला तर पहिले मी 2 लिहून घेतला. अगेन या ठिकाणी cos एक्सचा स्क्वेअर आहे म्हणजे पहिलं फंक्शन तुमचं आलं स्क्वेअर. मग तुम्ही cos एक्सला एक्स इमॅजिन करा. मग cos एक्सला एक्स इमॅजिन केला तर cos एक्सला एक्स इमॅजिन केला तर अगेन एक्स स्क्वेअर झाला. एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x. एक्स म्हणजेच कोण आहे या ठिकाणी आता cos एक्स म्हणजे 2 cos एक्स आला. आणि ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करून फॉर्म्युला अप्लाय करता म्हणजे कोणाला कॉसला तर कॉसचा डेरिव्हेटिव्ह पुढे मल्टिप्लायला येणार आहे आणि कॉसचा डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस साइन एक्स है ना. तर मायनस आल्यामुळे इथं कंपल्सरी ब्रॅकेट सो मायनस साइन एक्स ब्रॅकेट क्लोज आणि हा तुमचा जो मोठा ब्रॅकेट तुम्ही ओपन केला होता त्यालाही क्लोज करून टाकला. ठीक आहे ना. ओके. नाव चला सिम्प्लिफिकेशन. मग हे तर काहीच होणार नाही याच्यामध्ये. नो चेंज बाळांनो याच्यात तर काही होणार नाही. हा पुढे झाला. पुढे काय आहे तर या ठिकाणी 3 दुनी 6 करू शकतो आपण पण मला या ठिकाणी साइन आणि कॉस दोघं मल्टिप्लायला दिसताय. लगेच हा काय होणार आहे तुम्हाला माहिती आहे. हा होणार आहे sin 2x. sin 2 थीटाचा फॉर्म्युला मॅनेज झाला. मग 3 ला उगाच कशाला मल्टिप्लाय करता ना. 2 आपल्या कामाचा आहे म्हणून 2 ला ऍज इट इज ठेवला. 2 × sin x × cos x काय झाला sin 2x म्हणजे आपल्याला जे मिळालं दॅट इज 3 sin of 2x. त्याच्यानंतर हा मायनस मल्टिप्लायला आहे तर मायनस इंटू हा मायनस तो काय झाला प्लस झाला. त्याच्यानंतर अगेन या ठिकाणी 2 × cos × sin म्हणजे हेच आलं ना 2 × sin × cos आहे. 2 × sin × cos आहे मायनस तर समोर येऊन गेला आपला है ना. म्हणजे हा सुद्धा sin 2x झाला आणि हा इथं मल्टिप्लायला एक 2 आहे म्हणजे 2 × sin 2x आला. 2 × sin 2x ब्रॅकेट क्लोज. नाव हा या तर सारख्या टर्म आहे
ही पण साइन 2x ची टर्म आहे, ही पण साइन 2x ची टर्म आहे. मग या दोघं टर्म आपल्या ऍड होत आहे, करून टाका ना. 3 टाइम्स आणि 2 टाइम्स किती झाले? 5 टाइम्स है ना. तर 3 sin 2x प्लस 2 sin 2x म्हणजे 5 sin 2x झाला. तर या ठिकाणी याला अगोदर लिहून घ्या तुम्ही 5 sin 2x आणि ही जी टर्म होती म्हणजे ही ई रेस टू वाली तिला नंतर लिहितो. सो ई रेस टू 3 sin स्क्वेअर x मायनस 2 cos स्क्वेअर x. दिस इज द डेरिव्हेटिव्ह. ओके, तर या पद्धतीने आपण कंपोजिट फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह घेत असतो. म्हणजे एकदाचा तुम्हाला कॉन्सेप्ट समजला तो तुम्ही हे 4-5 एक्झाम्पल मी घेतले, याच्या व्यतिरिक्त ओके तुम्हाला 10, 15, 20 कितीही क्वेश्चन जरी दिले ओके तरी ते तुम्हाला त्या ठिकाणी सॉल्व्ह करता येतील. इथे मी रॅन्डमली थोडेफार क्वेश्चन घेतलेले आहेत, ठीक आहे ना. तर हे तुम्ही प्रॅक्टिस करू शकता, ठीक आहे. यांना तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. हा बघा किती इझी क्वेश्चन. पहिले टॅनचा डेरिव्हेटिव्ह घेणार, नंतर कॉसचा घेणार, नंतर साइनचा घेणार, ठीक आहे. या ठिकाणी हा थोडासा लॉगच्या बेसला आहे ना, बेसला थोडीशी व्हॅल्यू ई रेस टू 2 आहे ना, थोडा वेगळा आहे ना. तर तो सांगतो मी कसा करायचा. बाकी हा पण आपण घेऊया. अगेन या ठिकाणी लॉग टू द बेस ई नाहीये, काय आहे 3 आहे. तर याला सुद्धा आपल्याला ओके घ्यावा लागेल. बघा मग आता पुढे काय. नेक्स्ट ऑलरेडी लिहिलेचे मी क्वेश्चन्स है ना. हा बघा थोड्या वेळा अगोदर बोललो होतो मी तुम्हाला, जेव्हा जेव्हा तुम्हाला साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर दिसतील प्लस मध्ये राहिला असता इथं अँगल बघा. पहिली गोष्ट तर अँगल सारखे दोघांचे एक्स स्क्वेअर यस सर सेम आहे. मग हा साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा जर इथं प्लस असता तर 1 आला असता आणि 1चा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा म्हटलं तर 0 आला असता, ठीक आहे. पण असो त्या ठिकाणी मायनस आहे. मग मायनस असेल तर मी तुम्हाला काय सांगितलं, मायनस असेल तर या ठिकाणी साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअर या दोघांमध्ये मायनस असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला आठवायलाच पाहिजे, कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा. ओके, याचा आन्सर काय येतं, मध्ये मायनस आहे. कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा इज व्हॉट, कॉस टू थिटा. काय आहे, कॉस टू थिटा आहे. मग विषय असा आहे की या ठिकाणी तर पहिले साइन आहे, काय हरकत आहे. ओके, मागे पुढे करता येतं आपल्याला. ओके, सो देअरफॉर लेट y इज इक्वल टू साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर मायनस कॉस स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर कॉस स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर. अँगल्सला ब्रॅकेट टाकून घ्यायचे बाळांनो. मग मला साइन स्क्वेअर नंतर पाहिजे, कॉस स्क्वेअर अगोदर पाहिजे. मग काय करता, मायनसचा साइन कॉमन काढता, सिंपलचा विषय. मायनस कॉमन काढल्यामुळे हा काय झाला, हा कॉस स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर अगोदर आला आणि हा साइन स्क्वेअर ऑफ एक्स स्क्वेअर तो नंतर आला. काहीच प्रॉब्लेम नाही. चलो भाई आगे चलते हैं. मग आता हे याच्यासारखंच झालं, हे याच्यासारखं झालं. मग कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा याचा आन्सर जर कॉस टू थिटा येतोय तर याचा आन्सर काय यायला पाहिजे, याचा आन्सर पण कॉस टू थिटाच यायला पाहिजे ना. हा बाहेरचा मायनस ऍज इट इज, हा कॉस आणि 2 आणि थिटा, थिटाच्या जागेवर कोण आहे बाळांनो, एक्स स्क्वेअर म्हणजे 2x स्क्वेअर. कॉस स्क्वेअर नाही, वरचा स्क्वेअर नाही ना, हा कॉस ऑफ 2x स्क्वेअर आपल्याला मिळाला. हे मिळालं y. म्हणजे बघा अजून आपण डेरिव्हेटिव्ह घेतला नाही. आपण पहिल्या स्टेपला पण डेरिव्हेटिव्ह घेऊ शकलो असतो, पण थोडेसे कॅल्क्युलेशन नंतर जास्त वाढले असते है ना. पण आपण जर स्टार्टिंगलाच थोडेफार कॅल्क्युलेशन करून घेतोय आणि नंतर डेरिव्हेटिव्ह घेतोय तर आपल्याला डेरिव्हेटिव्ह इझी जाणार आहे. ओके, मग पुढे चला. नाव या ठिकाणी या स्टेपला मी डिफरन्शिएट करणार आहे. तो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय, एक्स. तर वायचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे dy अपॉन dx इज इक्वल टू हा मायनस आहे आणि या कॉस ऑफ समथिंगचा है ना. पहिलं फंक्शन तो कॉस आहे, पहिलं फंक्शन कॉस आहे, मधल्याला ब्रॅकेटला एक्स इमॅजिन करा. तर कॉस ऑफ समथिंगचा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो आहे मायनस साइन ऑफ समथिंग. तर हा ऑलरेडी मायनस आहे आणि आता अजून एक मायनस आला तर मायनस मायनस प्लस झाला, तर प्लस साइन ऑफ ब्रॅकेट है ना, म्हणजे ब्रॅकेटमध्ये 2x स्क्वेअर. या ब्रॅकेटला एक्स इमॅजिन करून आपण फॉर्म्युला अप्लाय करा. कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह साइन ऑफ एक्स आला आणि आता तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करताय त्याचा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लाय करा. तर या ठिकाणी कॉस ऑफ त्याचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला मिळाला, दॅट इज डी बाय dx ऑफ 2x स्क्वेअर आणि याचा डेरिव्हेटिव्ह खालच्या स्टेपला लिहितोय मी, ठीक आहे. सो दिस इज साइन ऑफ 2x स्क्वेअर आणि हा डेरिव्हेटिव्ह ऑफ 2x स्क्वेअर मला घ्यायचा आहे. तर बाळांनो 2 तर कॉन्स्टंट आहे, मग हा 2 ऍज इट इज आला आणि x स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला, 2x म्हणजे 2 × 2x किती झाला टोटल 4x. समोर घेऊन घ्या त्याला, कारण मल्टिप्लिकेशन लिहिताना आपण पहिले चिन्ह लिहितो, नंतर नंबर लिहितो, नंतर व्हेरिएबल लिहितो, नंतर फंक्शन असेल तर फंक्शन लिहितो. तर 2 × 2 किती आहे 4, इंटूला काय आहे x, इंटूला काय आहे साइन ऑफ 2x स्क्वेअर. दिस इज द आन्सर. ओके ओके.
समजताय ना? ठीक आहे. याच्यानंतर बघूया. वाव, अगेन स्क्वेअर वाला क्वेश्चन आलाय. एका स्टेप मध्ये उत्तर लिहायचं झालं तर एका स्टेप मध्ये पण लिहिता येईल. ओके, एका स्टेप मध्ये सुद्धा त्या ठिकाणी लिहिता येईल. याला पहिले तुम्ही काय करा, लेट y इज इक्वल टू कॉसचा स्क्वेअर आहे, म्हणजे हा पूर्ण कॉसच्या मध्ये तो फंक्शन आहे, म्हणजे हा जो पुराचा पुरा या टर्मचा तो स्क्वेअर आहे. मग त्याला मी तसं लिहितो पहिले, कारण तिथं आपल्याला आयडेंटिफाय होतं नेमकं पहिलं फंक्शन कोणतं आहे. सो कॉस स्क्वेअर असल्यामुळे कॉस ऑफ लॉग ऑफ ब्रॅकेट मध्ये एक्स स्क्वेअर प्लस 7 ब्रॅकेट क्लोज, मोठा ब्रॅकेट क्लोज, आणि त्याचा काय स्क्वेअर. तो तुम्हाला सरळ सरळ दिसतंय, पहिलं फंक्शन आहे ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर ब्रॅकेट मधल्याला तुम्ही एक्स इमॅजिन करा, म्हणजे एक्स स्क्वेअर तयार झाला. ओके, या ब्रॅकेटच्या मध्ये जेवढं काही आहे त्याला तुम्ही एक्स इमॅजिन करा, म्हणजे हा एक्सचा स्क्वेअर झाला. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह बघा तुम्हाला काय माहिती आहे. सो एका स्टेप मध्ये मी सगळं लिहिणार. सो वायचा डेरिव्हेटिव्ह आला डीवाय बाय डीएक्स, एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह 2x म्हणजे 2 आणि एक्स काय आहे तो कॉस ऑफ लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 है ना. आणि नंतर मल्टिप्लायला ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करता त्याचा डेरिव्हेटिव्ह, तर कॉसचा, याच्यामध्ये पहिलं फंक्शन आलं कॉस, पहिलं फंक्शन कॉस आहे ना. तर मधल्याला एक्स इमॅजिन करा, कोणाला, लॉग ऑफ ब्रॅकेटला. तर या ठिकाणी कॉसचा डेरिव्हेटिव्ह आला मायनस साइन, तर इथं आला तुमचा मायनस आणि हा साइन, आणि अँगल काय तुमचा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7. त्याच्यानंतर मल्टिप्लायला, ठीक आहे ना. नेक्स्ट फंक्शन कोणतं आहे, याला तुम्ही एक्स इमॅजिन केला होता, हे अप्लाय आला. आता लॉगच्या मध्ये ब्रॅकेट आहे, म्हणजे या ब्रॅकेटला एक्स इमॅजिन करू म्हणजे तो लॉग एक्स झाला. तर लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय आला, लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह आला 1/x, एक्स म्हणजे कोण आहे तो ब्रॅकेट एक्स स्क्वेअर प्लस 7 वाला. आणि शेवटी तुम्हाला अजून ज्याला तुम्ही एक्स इमॅजिन करता म्हणजे कोणाला, ब्रॅकेटला एक्स स्क्वेअर प्लस 7 ला है ना, तर त्याचा सुद्धा डेरिव्हेटिव्ह मल्टिप्लायला येणार आहे. तर एक्स स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह काय आला 2x आणि प्लस 7चा डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी काय आला 0. सगळं मल्टिप्लाय वगैरे करून घ्या आणि आन्सर लिहून टाका. ऍक्च्युली या ठिकाणी अजून एक कॅल्क्युलेशन आपलं होत आहे, काय, कॉस इंटू साइन मला दिसला, मल्टिप्लाय मायनस समोर येऊन जाणार है ना. तर आपल्याला 2 इंटू साइन इंटू कॉस, अँगल सारखा आहे बघा. हा जो अँगल आहे कॉसच्या मध्ये आणि साइनच्या मध्ये तुम्ही बघता एक्सप्रेशन सेम आहे, म्हणजे त्याला तुम्ही थिटा इमॅजिन करू शकता. मग या ठिकाणी साइन ऑफ थिटा इंटू कॉस ऑफ थिटा, आणि इंटूला 2 पण आहे, म्हणजे हा अगेन साइन टू थिटा झाला है ना. म्हणजे हा काय आला बघा, हा मायनस पुढे गेला, हा मायनस समोर आला. इंटूला काय आहे 2x, आणि इंटूला हे काय झालं रे बाळांनो, हे झालं साइन टू थिटा, हा साइन 2 आणि थिटा काय तुमचा लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस 7 आहे, ब्रॅकेट क्लोज. आणि अपॉनला काय काय, तर अपॉनला फक्त एक ब्रॅकेट आहे एक्स स्क्वेअर प्लस 7. तर एका स्टेप मध्ये डेरिव्हेटिव्ह घेता येतो आणि तो जमायला पण पाहिजे, ठीक आहे. कारण इतक्या स्टेप्स आपल्या वाचतायत ना. आपण पहिले डेरिव्हेटिव्ह घेतला, नंतर डिवाइड एक्स लिहिला, नंतर डेरिव्हेटिव्ह घेतला, कारण इथं तरी 2च फंक्शन आले, पण आपण मागे एक्झाम्पल बघितलंय तिथं 3-3, 4-4 फंक्शन एकत्र आहे बघा. याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, डिवाइड एक्स लिहिला, हे ॲज इट इज लिहावं लागलं ना आपल्याला. मग याचा डेरिव्हेटिव्ह घेतला, पुन्हा हे ॲज इट इज लिहावं लागलं, मग इथं वेळ जातो ना, इकडे वेळ जातो, ठीक आहे. सो त्याच्यासाठी एका स्टेपला पण म्हणजे एका स्टेपमध्ये सुद्धा आपल्याला डेरिव्हेटिव्ह त्या ठिकाणी घेता येतो. सो तो तुम्हाला जमायला पाहिजे, ठीक आहे. तर बघा इतके क्वेश्चन्स मी घेतलेले होते आणि सफिशियंट आहे कंपोजिट फंक्शनची. ओके, प्रॅक्टिस होण्यासाठी इतके क्वेश्चन सफिशियंट आहे, ठीक आहे. तर बाकीचे क्वेश्चन्स बुक्स मध्ये आहेत, तुम्ही स्वतः ट्राय करा त्यांना, ठीक आहे, आणि प्रॅक्टिस करा. आता याच्यानंतर काय आहे, काही क्वेश्चन्स मध्ये पहिले सिम्प्लिफिकेशन करावं लागतं, ठीक आहे. हे सरळ सरळ स्टँडर्ड फंक्शन घेतले होते मी, स्टँडर्ड म्हणजे स्टँडर्ड मध्ये कंपोजिट फंक्शन घेतले होते, ठीक आहे, जेणेकरून तुमची कंपोजिट फंक्शनची प्रॅक्टिस व्हायला पाहिजे, ठीक आहे. याच्यानंतर डेरिव्हेटिव्ह मध्ये तुमचे काही क्वेश्चन्स असे आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला पहिले सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. ओके, थोड्याफार प्रमाणात तुम्हाला पहिले सिम्प्लिफिकेशन करावं लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला डिफरन्शिएट करता येईल. जर तुम्ही डायरेक्टली डिफरन्शिएट करायला गेले तर अजून जास्त कॉम्प्लिकेटेड करून घेणार आहे, ठीक आहे. तर त्याच्यासाठी त्या टाइपच्या क्वेश्चन मध्ये पहिले तुम्हाला सिम्प्लिफिकेशन करावे लागतील. मग सिम्प्लिफिकेशन मध्ये ओके खूप सारे ट्रिग्नोमेट्रिक असेल, लॉगॅरिथम असेल, एक्सपोनेन्शियल असेल, किंवा काही ठिकाणी तुम्ही बघितलंय ओके रॅशनलाइज करावं लागतं, ठीक आहे. तर अशा टाइपचे जे क्वेश्चन्स आहेत ओके ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. क्लिअर? ओके. आणि लास्ट, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. ओके, थँक्यू.